आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सकाळच्या 7च्या बातमीपत्रात आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सीएनजी आणि पीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यात पार पडणार जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक. तर सीएनजी आणि पीएनजी जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार. हार्बर आणि मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी घेतला जाणार मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 ते दुपारी 4:10 असणार मेगा ब्लॉक. बद्रीनाथला निघालेल्या 14 भाविकांवर काळाचा घाला. खासगी बस अलकानंदा ही नदीत पडल्यानं अपघात झाल्याची माहिती. तर अपघाताच्या चौकशीचे आदेश. मध्य प्रदेशात फ्रीजमध्ये गोमांस सापडल्यानं 11 जणांच्या घरांवर बुलडोझर. गोमांस व्यापाराविरोधात कारवाईचा भाग म्हणून सरकारी जमिनीवर बांधलेली 11 घरं जमीनदोस्त. एका आरोपीला अटक तर 10 जणांचा शोध सुरू. मुंबईच्या सम्राटनगर परिसरात सिमेंट मिक्सर उलटल्यानं भीषण अपघात. सोसायटीच्या आवारात खेळणारी 6 मुलं मिक्सरखाली दबली. एका तरुणाचा मृत्यू तर 4 मुलं जखमी असल्याची माहिती. बावनकुळे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा. तर नागपूर विमानतळावर तणावाचं वातावरण. अजित पवारांसाठी परतीची दारं बंद झाली का? शरद पवार यांचं 4 शब्दात उत्तर. म्हणाले, सवालही पैदा नाही होता. विद्यमान सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही. ठाकरेंनी वर्तवलं भाकीत. मंगळसूत्राचं नेरेटिव्ह खरं होतं का, असा सवाल करत भाजपची ठाकरेंकडून खिल्ली. नागपुरातील नंदनवन परिसरात स्कोडा गाडीनं 5 जणांना उडवलं. जखमींवर उपचार सुरू. अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात एसटी बसनं महिलेला चिरडलं. महिलेचा जागीच मृत्यू. हेल्मेटची क्लिप न लावल्यानं हेल्मेट उडून डोक्यावर चाक गेल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यातील कात्रज चौकातील भीषण अपघात.